नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे रोटरी क्लब मुखेड सिटीचा पदग्रहण सोहळा शाही थाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी डॉक्टर श्रीहरी बुडगेमुवार यांनी अध्यक्षपदाची तर पवन पोद्दार यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारत सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला। हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास DGN सतीश लोणीकर, AG शिवशंकर पाटील, AG संजय पाटील, मावळते अध्यक्ष उमाकांत पदमवार, अनिल चौले, प्रांतपाल संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी नूतन अध्यक्ष आणि सचिव यांचे अभिनंदन करून आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, अवयवदान, जनजागृती तसेच समाजातील वंचित घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमात मुखेड भूषण सर्पदंश चिकित्सक डॉक्टर दिलीप पुंडे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक कौरवार, डॉक्टर वीरभद्र हिमगिरे, डॉक्टर श्रावण रॅपनवाड, डॉक्टर रामराव श्रीरामे, उद्योजक उमेश गरुडकर, संजय रेड्डी, बसवराज शिवपूजे, प्राध्यापक संजीव डोईबोळे, चंद्रकांत एकलारे, गजानन कौटिकवार, मनोज जाजू, डॉक्टर स्वप्नजात चांडोळकर, ॲडव्होकेट शारदा पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची शहरभर चर्चा होत आहे। चॅनलचं सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रोटरीचा प्रेसिडेंट म्हणून 2026 आणि 27 माझे सहकारी सचिव, माझे स्नेही मित्र पवनजी पोद्दार सर, आम्ही दोघं मिळून 2026 आणि 27 मध्ये अनेक असे आपण शिबिरं म्हणजे मेडिकल कॅम्प असतील, लॉचं एज्युकेशन असेल, शालेय शैक्षणिक म्हणजे वाटप असेल साहित्याचं, आणि कॅन्सरचं निदान असेल म्हणजे आपण स्क्रीनिंग करणार आहोत। असे विविध आपण उपक्रम आणि आमच्या रोटरीचा एक कॅलेंडर ठरलेला असतो की दर महिन्याला हे कार्यक्रम घ्यायचे, ते सर्व आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रत्येक करणार आहोत। आणि मुखेड रोटरीचं नाव नांदेडमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये नाहीच तर महाराष्ट्रामध्ये झळकलं पाहिजे, ह्याच्याकडे आमची वाटचाल असणार आहे, माझी, पवन शेटची आणि आमची सगळ्या BOD टीमची। काय आव्हान होतं? नाही, मला वाटतं की असं स्पेशल काही आव्हान नाहीये। आमचे जे पास्ट प्रेसिडेंट लोकांनी आहेत त्यांनी खूप चांगलं म्हणजे पायाभक्कम केलेलं आहे आणि आता आम्हाला त्याच्यावर म्हणजे आमच्या ह्या सगळ्या टीमना एकत्र घेऊन सगळ्यांना म्हणजे आम्हाला काम करायचं आहे। मला वाटतं की म्हणजे त्याच्यात काही मोठं म्हणजे अवघड काम नाहीये। ऑलरेडी पवन शेट असतील किंवा मी सामाजिक कार्य आम्ही ऑलरेडी केलेलं आहोत, किंवा मेडिकल मेगा कॅम्प असतील, किंवा पूरग्रस्तांना म्हणजे मेडिकल सेवा देणं असेल, किंवा आपण जे आरोग्य शिबिर घेतलं होतं जे की तालुक्यातलं 1 नंबर शिबिर होतं, 50 डॉक्टरांना आणून आपण महाआरोग्य शिबिर जसं घेतलं, हे रोटरी मार्फत आता आपण ते सर्व काम इथं करणार आहोत। आणि मला वाटतं की तिथं काही चॅलेंजेस नाहीत, कारण आमचं निश्चय हा पक्का आहे आणि आम्ही डेफिनेटली 100% ते गोल अचीव करतो। रोटरीच्या माध्यमातून कोणत्या नागरिकांना किंवा कोणत्या घटकांना फायदा होणार आहे याचा लाभ काय सांगा? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही। रोटरी मधून सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब रुग्णांना, आणि जे आपण मागच्या वेळी आपण जे पायाचं वाटप केलं 65 लोकांना ज्यांच्या बिलोनी म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्यांना पाय नव्हता त्यांना पाय वाटप केले, असे अनेक आपण उपक्रम ह्याच्यातनं बेसिकली गरीब आणि होतकरू रुग्णांना आणि सर्व समाजातील घटकांना ह्याचा रोटरीचा फायदा होणार आहे। मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।